सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे, घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस, लातूर या ठिकाणी आपल्या समोर इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये आलेला पाठ क्रमांक 6 युग्ममाला हा सादर करतोय। श्लोकांचं उच्चारण कशा पद्धतीने करायचं, त्यांचं लेखन कशा पद्धतीने असावं या संदर्भातला हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी, संस्कृत शिकणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींसाठी, त्याचबरोबर संस्कृतची आवड असणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप आवश्यक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे। श्लोकांचं उच्चारण, कारण उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील लक्षात येतं, त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपल्या समोर सादर करतोय। युग्ममाला। यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनैः, तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा। यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि, निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते। यदा किञ्चिज्ञोऽहं द्वीप इव मदान्धः समभवम्, तदा सर्वज्ञोऽस्मीत्य भवदवलिप्तं मम मनः। यदा किञ्चित् बुद्धजन सकाशादवगतम्, तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः। तावद् भयाद् बिभेतव्यम् यावद् भयमनागतम्, आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्याद् यथोचितम्। उत्तमो नातिभक्ता स्यादधमो बहुभाषते, सुवर्णेन ध्वनिस्तादृग्या दृक्वांसे प्रजायते। यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः, सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम्। नेमकं श्लोकांचं उच्चारण कशा पद्धतीने करायचं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। याचा सविस्तर व्हिडिओ आणखी आपल्याला दुसरा आम्ही तयार करणार आहोत आणि निश्चित आपल्याला त्याचाही फायदा होईल। म्हणजे प्रत्येक कठीण शब्दांचा अर्थ, संधी विग्रह, भाषांतर आणि त्यावर आधारित अन्वयार्थ, तसेच त्या श्लोकावर, त्या पाठावर आधारित असलेला भाषाभ्यास याचंही ज्ञान आपल्याला होणार आहे। युट्यूबवर आपण शारदा संस्कृत क्लासेस हे चॅनल पाहू शकता। अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत। तसेच ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा मी ट्युशन चालवतो। याचाही निश्चित फायदा माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना होणार आहे।